सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एका वेळी युवकांची आमदारांच्या दारात रांग दिसे. पण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या धाडसी निर्णयाने गोवा कर्मचारी निवडणूक आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर आता आमदारांना सरकारी नोकऱ्यांचा सरसकट सौदा करता येत नसल्याचं बोललं जातं. त्यामुळे युवकांच्या रांगा आता आमदारांच्या दारात कमी दिसतील. पण यातून आता आमदारांच्या डोक्याचा ताप जास्त वाढलेला दिसतोय. आता सरकारी नोकरी मिळवायला वशिलेबाजी चालत नाही असं असलं तरी सुद्धा अजून काहींच्या डोक्यात ते फिट झालेलं नाही. त्यामुळे काही जण अजूनही नोकरीसाठी आमदारांच्या दारात जातात. पण आता म्हणे सगळ्या नोकऱ्या मेरिटवर. त्यामुळे आमदारांचे चमचे शैलेश सगळे अभ्यासाला लागले. अगदी घरातील मंडळी सुद्धा. खरंच सांगतो, आमदारांच्या घरच्यांनी सुद्धा अभ्यास करून मेरिटवर सरकारी नोकरी मिळवली. आम्ही अभ्यास करून आणि मेरिटवर म्हणतोय. उगाच कोणाचा गैरसमज नको. मुद्द्याकडे वळण्याआधी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. आता आम्ही हे काय सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आमदारांचे घरचे सुद्धा अभ्यासाला लागले हे आणि कसं शक्य आहे असा विचार तुम्हाला पडला असेल. पण हो ते खरं आहे. कारण स्टाफ सिलेक्शन कमिशनने जाहिरात करून नोकर भरती केलेल्या आमदारांचे स्टाफ, ड्रायव्हर, घरची मंडळी सुद्धा पास होत LDC आणि स्टेनोग्राफर झाल्याची नोंद मिळते. हे आम्ही कमिशनच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लिस्टमधील लोकांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्यावर ही माहिती उघड झाली आहे. त्याचे पुरावे सुद्धा वेबसाईटवर आहेत. आता हे स्टाफ कोणाचे, घर मंडळी कुणाची असा प्रश्न पडणे साहजिक आहे. हो ते सुद्धा सांगतो. एका मंत्र्याचा ड्रायव्हर स्टाफ सिलेक्शनची परीक्षा पास करून LDC झालाय. त्याचे मार्क आणि नाव सांगत नाही. तर दुसऱ्या एका माजी मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीने देखील सरकारी नोकरी मिळवली. एका आमदाराच्या भावाच्या पत्नीने सुद्धा सरकारी नोकरी मिळवली. एवढंच नाही तर त्याच आमदाराच्या ऑफिस स्टाफने सुद्धा त्याच पदाची नोकरी मिळवली. आता यांना कुणी वशिला वापरला असं आम्ही सांगत नाही, कारण स्टाफ सिलेक्शनवर सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे आम्ही उगाच तसे प्रश्न उपस्थित करत नाही. आम्ही एवढंच म्हणतो की आमदारांच्या जवळच्यांनी सुद्धा आता अभ्यास करायला सुरुवात केली. त्यामुळे आता आमदारांकडे नोकऱ्या मागायला जाणाऱ्यांनी कोचिंग मागावं असं वाटायला लागलंय. कारण विषय फक्त नोकरी मिळवण्याचा आहे. तो वशिला नाही तर अभ्यास करून मिळवायला काय हरकत. एका बाजूला काही आमदार आपल्या मतदारसंघात सरकारी नोकऱ्या मिळत नसल्याच्या तक्रारी करतायत, तर काही आमदारांनी आपल्या माणसांना कोचिंग सुरू केलं. मग आता कोणता पर्याय कामाला आलाय बघा. फक्त तक्रारी करण्यापेक्षा त्यांच्याकडून कोचिंग कशा पद्धतीने घ्यावी याची माहिती घेतल्यावर चांगली गोष्ट ठरणार. दुसऱ्या बाजूला नुकत्याच झालेल्या PSI नोकर भरतीत एक व्यक्ती असा आहे ज्याला याआधी अपघात झाला होता आणि त्याच्या पायात रॉड घालण्यात आला होता. आता तो सुद्धा फिजिकली फिट झालाय. ही गोष्ट चांगली. ती व्यक्ती म्हणे साळगावची. आता साळगाव म्हणजे कुणी काही गैरसमज करून घेण्याची गरज नाही. ती व्यक्ती खरंच फिजिकली फिट झाली असेल म्हणूनच तर PSI परीक्षेत बाजी मारली. त्याचा गाव कुठेही लिंक करण्याची तशी गरज नाही. फक्त माहिती म्हणून गावाचं नाव सांगावं लागलं. आता ह्या सगळ्यातून लोकांनी काही वेगळा संदेश घ्यावा असं आम्ही काही सांगत नाही. ही फक्त माहिती आहे. आता आम्ही मानू शकतो की फिजिकल पास होणारी व्यक्ती कोण असेल याचा आयोगाशी तसा काही संबंध नाही. आता या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे आयोग झाल्यानंतर नोकऱ्या मिळत नाहीत असं अजिबात नाही. नोकऱ्या मिळतात, पण त्या मिळवण्याचा तरीका फक्त बदललाय. आता जेव्हा लोक आमदारांकडे जातील तेव्हा सरळ नोकरी मागणं बंद करा. त्याऐवजी अशी कोचिंग कुठे मिळते ते विचारा, कारण भलं तिथे आहे. जर काही बदल घडले असतील तर ते चांगले समजून त्या बदलाप्रमाणे स्वतःला बदला अशी परिस्थिती सध्या आहे. कारण सरकार बदलण्याची कुणाची इच्छा आहे असं तरी वाटत नाही. मग स्वतः तरी बदला, नाहीतर एक दिवस आपण खूप मागे राहिलो असं वाटणार. ते वाटण्याआधी स्वतः तरी बदललेलं बरं बाबा.